गुड आफ्टरनून माय डिअर फ्रेंड्स. तर आज एका नवीन विषयावरती थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर येत्या या म्हणजे काही दिवसापासून म्हणजे काल परवा दिवशीपासून काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा खरीप 2024चा जो काही अग्रिम विमा आहे तर त्याची म्हणजे वाटप हे चालू झालं आहे. तर हेक्टरी 6,000 ते 6,200 अशा म्हणजे 6 ते 6,500 पर्यंत दर हेक्टरी वाटप चालू आहे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये. तर हे अतिशय म्हणजे हा अग्रिम पीक विमा असं संबोधलं जातं. खरीप 2024मध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता तर त्या शेतकऱ्यांच्या क्लेम मंजूर झाला होता आणि जो काही विमा भेटलेला आहे तर त्याचे वितरण हे अतिशय कमी प्रमाणात आहे. कारण बरेच शेतकरी हे नाराज आहेत. कारण म्हणजे शेतकऱ्यांचा जो काही खर्च आहे तो बऱ्याच प्रमाणात झालेला असतो. जर एकरी म्हटलं तरी एकरचा सुद्धा खर्च निघत नाही. तर 2.5 एकरपर्यंत फक्त 6,000 विमा म्हणजे हे काय म्हणजे फोडला डोंगर आणि निघाला उंदीर याप्रमाणे अशी गत आहे. तर हा एक अग्रिम पीक विमा आहे असं म्हणलं जातं. परंतु याच्यानंतर शेतकऱ्याला जो काही उर्वरित 75% आहे तो मिळेलच असं काही सांगता येत नाही. कारण असं पाठीमागं पण बऱ्याच वेळा झालं आहे की याचे कॅल्क्युलेशन होऊन जो काही अग्रिम पीक विमा आहे तेवढीच रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भेटली जाते आणि परत जो काही 75% म्हणजे त्याची काही शाश्वती सांगता नाही, गॅरंटी सांगता येत नाही, देता येत नाही की तो म्हणजे परत मिळेल म्हणून. शेतकऱ्यांचं पीक लावणीपासून ते काढणीपर्यंत जो काही नुकसान केलं जातं म्हणजे नुकसान होतं तर त्या संदर्भात हा विमा दिला जातो सरकारकडून. परंतु जे काही आता ही काही तुटपुंजी रक्कम आहे म्हणजे काही एवढी रक्कम म्हणजे काहीच होणार नाही आहे. आणि जे पण शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये बरेच शेतकरी नाराज आहेत की 5 आणि 6,000मध्ये एवढ्या कमी रकमेमध्ये कसं म्हणजे शेतकऱ्यांचे आधीच एवढा मोठा म्हणजे कर्जबाजारी शेतकरी वर्ग आहे आणि याच्यावरती शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी फुसल्यासारखाच हा प्रकार आहे. तर धाराशिव जिल्ह्यामध्ये कालपासून या विम्याला सुरुवात झाली आहे. तर म्हणजे हेक्टरी 6,000 एवढी कमी रक्कम आहे. खरीप 2024चं जे काही पीक विमा शेतकऱ्यांनी उतरवला होता म्हणजे काढला होता आणि ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे क्लेम केले होते की विमा कंपनीला तक्रार केली होती की आमचे नुकसान झालं आहे आणि जे काही कंपनीचे लोक आले होते त्यांनी या क्लेमचं म्हणजे काय म्हणजे रितसर अशी काही म्हणजे पाहणी केली होती. तर त्या संदर्भात अतिशय तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. तर एका व्हिडिओच्या माध्यमातून अशी एक अपेक्षा व्यक्त करतो की सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या बाबींच्या खर्चांचा विचार करून सुरुवातीपासून काही म्हणजे जेवढं नुकसान होतं म्हणजे जे काही शेतकरी वर्ग जर एकरी खर्च करतो तर तेवढं तरी खर्च कमीत कमी निघावा या अपेक्षेनं या काही विमाचं वितरण होत आहे ते पूरक असं असावं म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च तरी निघावा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या म्हणजे अजून पुढील जे काही विम्याचं आहे ते बाकीचे 75% विम्याचं वितरण होणे देखील गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा म्हणजे होतं किंवा नाही होतं असे काय सांगू शकत नाही पण ते झालं पाहिजे. धन्यवाद.